सावजीवरून केलेल्या वक्तव्यामुळे आता तुकाराम मुंढे एका नवीन वादात सापडलेत। नागपूरचं सावजी खाल्लं तर 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागेल अशी परिस्थिती आहे असं वक्तव्य अन्न प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावतीच्या एका कार्यक्रमात केलं होतं आणि यावरून आता एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। सावजीबद्दल गैरसमज पसरवला जात असल्याची भावना सावजी प्रेमींनी केली आहे। तर सावजी बनवण्याची एक खास पारंपरिक पद्धत आहे आणि तशा पद्धतीने बनवून खाल्लं तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे। सावजी म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे। ते आपण खातो म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर थेट नागपूरमधून जोडले गेलेत। अमर, खरं तर सावजी म्हटलं की जे खवय्ये त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, मात्र तुकाराम मुंढेंची ही प्रतिक्रिया अशी आहे की त्यामुळे निश्चितच खवय्ये यांच्या संतापजनक प्रतिक्रिया पुढे येऊ लागलेल्या आहेत। काय नेमकं नागपूरमध्ये या संदर्भातलं वातावरण आहे तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्याबाबत? अनुपमा, एक गोष्ट लक्षात घेतली, सावजी खातो म्हणजे ही एक पाककृती आहे आणि ही पारंपरिक पद्धतीने जेव्हा बनवण्यात येते ती जिभेवर तरळते। मुळात काय झालंय की अनेक सावजी जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात, पण जे ओरिजिनल सावजी आहे ती एक खाद्य संस्कृती आणि जेव्हा जिभेवर पडते त्याची चव ती वेगळ्या पद्धतीची। आता तुकाराम मुंढे यांनी जे वक्तव्य केलं आहे की सावजी खाल्ला तर मला 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागेल। मुळात अनेक सावजी खाणारे, नित्यनियमाने खाणारे, किंबहुना अनेक पिढ्यांपासून सावजी पदार्थ खाणारे काही जण आपल्यासोबत। भाऊ, आपण सावजी स्वतः अनेक वर्षापासून सावजी खातात। तुकाराम मुंढे यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर काय प्रतिक्रिया आपली? मी हेमंत रामराव मातागरे। आता मी अनेक वर्षापासून आमच्या आजोबापासून आम्ही सावजी खातो। जे मुंडे साहेबांनी केली अशी काही प्रतिक्रिया नाही की आम्हाला कधी आजपर्यंत कोणती बिमारी नाही झाली, काही नाही झाली। अनेक पिढींपासून आमच्या आजोबापासून सावजी खाल्ल्याने काही असे हार्ट अटॅक किंवा काही अशी प्रथा झाली। एक पाककृती आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सावजी मसाला हा वेगळ्या पद्धतीने बनवण्यात येतो आणि अगदी चविष्ट असतो आणि त्यामुळेच त्याची चव वेगळी असते। आणि आता मुंडेचे साहेब बोलत आहे की प्रकृती करते किंवा त्याबाबत गैरसमज त्यामुळे निर्माण नाही। सावजी मसाला म्हणजे ही जिभेवरची चव आहे। सावजी मसाल्यामुळे असा अटॅक किंवा काही असा काही प्रॉब्लेम झालेला नाहीये। सावजी प्रेमी जे खाद्य म्हणजे सावजी बनवणारे काही आम्ही जणांशी बोललेलो आहे, त्यांनी सांगितलं की सावजी कशा पद्धतीने बनवतात त्याची एक तरळणारी चव आहे आणि मुळात काही जे सावजी व्यतिरिक्त काही जो बनवतात त्याला वेगळ्या पद्धतीने बनवतात, फार तिखट आहे किंवा फार ऑइली आहे असा प्रकार नव्हे। तर सावजी ही एक मसाला आहे आणि त्याच्या आधारे जी सावजी लोक जे बनवतात आणि त्यामुळेच खरं तर एक नाराजीची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे आता याचे पडसाद आणखी काय उमटतात हे आपल्याला बघावं लागणार आहे। अमर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।